शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी। आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही। आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस। संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86। कराडसाठी 90 11 16 93 99। सांगली ग्रामीणमध्ये पिस्टलसह युवक जेरबंद, 2 जिवंत काडतुसे जप्त। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली ग्रामीण हद्दीत कारवाई करत इचलकरंजी येथील एका युवकाला देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसेसह ताब्यात घेतले आहे। आरोपीकडून सुमारे 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली। शिवम अर्जुन शिंगारे व 19 राहणार इचलकरंजी असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना इनामदामनी येथील जुना जकात नाका परिसरात एका युवकाकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकल परिसरातील सर्व्हिस रोडवर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीची झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले देशी बनावटीचे पिस्टल आणि खिशात 2 जिवंत काडतुसे आढळून आली। पोलिसांनी तात्काळ शस्त्र व काडतुसे जप्त करत आरोपी विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। चौकशी दरम्यान आरोपीने हे पिस्टल इचलकरंजी येथील गजानन खामकर यांच्याकडून घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष सूर्यवंशी, राजाराम मुळे, सुशील मस्के, श्रीधर बागडी, सचिन कनप, सोमनाथ पतंगे, रुपेश होळकर, सुमित सूर्यवंशी, विजय पाटणकर तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील कॅप्टन गुंडवाडे यांचा समावेश होता। या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी करत आहेत। दरम्यान संशयित आरोपीला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्याला 25 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।